गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात गाईस. आज आहे सॅटर्डे, माझा वीकेंड. आणि जसं तुम्हाला मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमचा सॅटर्डेचा एक प्लॅन आहे, तो आहे जिओ वंडरलँडला जायचा. आणि ते आहे BKCला. आणि BKCला असल्यामुळे आम्ही आलो आहे चेंबूरला, जिथे हर्षालीचं घर आहे, तुम्हाला माहिती आहे गाईस. सो चेंबूरवरून BKCला जायला आम्हाला खूप इझी पडेल. सो दॅट इज द रिझन की आम्ही विचार केला की आधी चेंबूरला जाऊ आणि तिकडून मग जाऊ BKCला. बिकॉज आम्हाला चिमूलासुद्धा पिकअप करायची होती तिकडून. मॅडम आली, घरी आल्यावर बरं वाटतं हिला. जेवण वगैरे बसलं, मस्त वाजलेत दुपारचे 4. आणि रियांशलासुद्धा घेऊन आलो. रियांश आमच्या घरी होता. आणि आता चिमूला घेऊन जाऊ आम्ही इकडून. आणि निशीसुद्धा येणार आमच्यासोबत. सो नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा गाईस, कारण का हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि सगळ्यात जास्त एन्जॉय कोण करणार आहे? चिमू आणि मी पण करणार. आता करतो. निशी पण आहे. निशीला पण खूप हाऊस आहे म्हणजे अशा ठिकाणी जायची. यासाठी घेतलंय कारण ती चिमूला घेऊन राईडवर बसू शकते. सो आता होतोय आम्ही रेडी गाईस. रेडी म्हणजे आम्ही क्रिसमसचा थीम करणार आहोत. आम्हाला आधी वाटलं की म्हणजे ती हाय एकदम व्यवस्थित, पण असं आम्हाला कळलं की तिला ऑलरेडी सर्दी वगैरे खोकला आहे, थोडंसं ती डाऊन आहे. पण वाटत तर नाही तिला. तिकडे गेल्यानंतर ती मजा करणार, पैसे वसूल करणार आपले, नो डाऊट. त्यांची एक स्पेशालिटी आहे ते रियांश आणि चिमू. किती पण ताप असू दे, किती पण खोकला असू दे, किरकिर अजिबात नाही. बघा आल्याला लागली भूक, बसलाय जेवायला. ते खेळतच राहतात. तापामध्ये पण खेळतात, सर्दीमध्ये पण खेळतात, नुसतं खेळतात. सो गाईस नक्कीच व्लॉग हा एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला पण खूप मजा येईल. पण तुम्हाला जरी जायचं असेल, तुम्हाला जसं वाटलं की या व्हेन्यूला जायला पाहिजे, सो गाईस 28, 29, 30 तारखेपर्यंत हा 30 डिसेंबरपर्यंत लास्ट आहे. तर तुम्ही व्हिजिट करू शकता गाईस. आमचं जे आता बघू पुढे ब्लॉग बघून तर तुम्हाला इंटरेस्ट वाढेलच. पण तुमच्याकडे जर बेबी असेल ना 2, 3, 4, 5 इयर्सपर्यंत, ते नक्कीच घेऊन जा, कारण खूप छान आहे तिकडे. आता आम्ही पण जाऊन बघू काय काय केलंय, त्याच्यावरून आम्हाला पण कळेल. सो स्टे ट्यून गाईस, पुढे बघत राहा आमच्या दिवसाची मजा. त्या दिवशी नक्की घेऊन जाणार. बट व्हेरी सून भेटूया, बघत राहा पुढे. सो हॅलो, संध्याकाळच्या वाजले 5:15 आणि आम्ही मस्त एक क्रिसमस थीम करून निघालो आहे. आणि आमच्यात हा एक सॅन्टा आणि हा एक ऑड झालाय. निशी आली आहे सोबत ना बाबू. हा, ती नाही बोलते. आम्ही दोघांनी पण थीम केला आहे क्रिसमसचा, जेणेकरून क्रिसमसची वाईब येईल तिकडे. आणि आता 5 मिनिटातच आम्ही जवळजवळ हॅमलेस वंडरलँडला पोहोचणार आहोत गाईस. थोडं सनसेटच्या टायमाला आलोय, जेणेकरून संध्याकाळचे लाइटिंग्स वगैरे तुम्हाला दाखवता येतील मला. आणि याचबरोबर निशीला सोबत सुद्धा घेतली, कारण का तिथे जे थीम्स आहेत आणि जिथे जे छोट्या लहान पोरांसाठी खेळण्यासाठी आहे राईड्स जे आहेत, ज्याच्यामध्ये निशी तिच्यासोबत जाऊ शकते. कारण का आम्ही मोठ्या असल्यामुळे आम्हाला बहुतेक नाही अलाउ करणार, बट ही जाऊ शकते. सो स्टे ट्यून गाईस, तुम्हाला दाखवतो आज हॅमलेसचा वंडरलँड कसा आहे. आणि भाऊ से हॅलो, नाचते बघा कशी. म्हणून तुम्हाला सांगायचं होतं की असा म्हणजे पैसा वसूल करणारा माणूस आम्ही घेतलाय सोबत, जेणेकरून आमचे 1,500-2,000 रुपये वेस्ट झालेल्याचा काही आणि तिला नाचायला खूप नाचायला आवडतं. ती एवढी नाचते, बापरे. एक गाणं सोडत नाही ती ना बाबू. साऊथचे तर सगळे गाण्याचे फेवरेट, साऊथचे तर सगळे सॉंग्स फेवरेट आहेत. त्याला आम्ही घेतला नाही रियांशला, कारण तो आणि ही आले एकत्र हॅमलेस बाजूला आणि दोघांची मस्ती सोडवायला लागेल. त्या दोघांच्या नाकात दम करून ठेवतील आणि निशी तर हात वर करेल. निशी पण कंटाळते बिचारी. नाही चाहिए थप्पड पडते रो.
स्टे ट्यून गाइस. स्टे ट्यून. पुढे बघूया आपण आता कशी एंट्री आहे, कुठल्या गेटने एंट्री आहे ते. गेट नंबर 3. गेट नंबर 3. सो गेट नंबर 3 नी आमचं एंट्री आहे. सो लेट्स सी आता एंट्री केल्यावर लाईट्स तर अजून लागले नसतील बिकॉज आता सनसेट लवकर होतो. सो 6:30 पर्यंत होईल. हम तोड़ गए जब तुम झुकी, तब से तुम नजर में आ रुकी. फायनली आम्ही इथे पोहोचलोय BKCला, हॅमलेस वंडरलँडला. एक इम्पॉर्टंट गोष्ट गाईस, पार्किंग एवढी सुपर्ब आहे आणि एवढी मोठी पार्किंग आहे ना इकडे की तुम्हाला एखादा कोणी नवीन व्यक्ती आला ना तर मला तरी वाटत नाही 2-3 तास इकडून बाहेर निघेल. आणि खूप सेफ पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. आणि एवढं 1, 2, 3 फ्लोअरची पार्किंग असून पण सध्या सगळं फुल आहे. म्हणजे एवढ्या दिवसासुद्धा किती पब्लिक आलं आहे. आणि यानंतर हिची मजा आतापासून सुरू झाली. चिमो हॅलो, तिला मजा येते ना. तिला असं झालंय कधी सॅन्टा क्लॉज भेटतोय. सो गाईज पार्किंग केली आम्ही. पार्किंग पण खूप सुपर्ब आहे. याच्यावरतीच आपलं जिओ वर्ल्डचं गार्डन आहे, ग्राउंड आहे. सो आम्ही तिकडे जातोय आणि तुम्हाला एंट्रीपासून आम्ही दाखवू की तिकडे काय काय गोष्टी भेटतात आणि तिकडे काय काय थीम्स आहेत ते सगळं तुम्हाला दाखवेन गाईज. आणि जर कुठल्या आम्ही राईड्समध्ये सुद्धा गेलो आणि तेही तुम्हाला दाखवू गाईज. सो स्टे ट्यून. सो आता आम्ही एंट्रीच्या इकडे पोहोचलोय गाईज आणि असं आहे यांचं एंट्रन्स. तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो. आणि हिची मजा सुरू झाली आल्या आल्या. हिला राहवतच नाही. चिमो कसं आहे, वी हॅव टू गो इनसाइड. इथून एंट्रन्स आहे गाईस आणि इकडे तिकीट स्कॅन करून तुम्हाला इकडून आतमध्ये जायचं. इकडे तुमची सिक्युरिटी चेक होईल आणि इथून एंट्री केल्यानंतर पार्किंग खालीच आहे याच्या. इथून एंट्री केल्यानंतर तुम्ही इकडे तुमचे पासेस जे आहेत बुक माय शोच्या ॲपवरती ते तुम्ही इथे स्कॅन करू शकता आणि इथून स्कॅन करून तुम्ही इथे सिक्युरिटी चेकने एंट्री करू शकता. सो आता आम्ही आमचे तिकीट्स स्कॅन करतो. स्कॅन करून छोट्या किड्ससाठी असं काहीतरी एंट्री बँड आहे जेणेकरून ते हरवले तर त्यांचे पेरेंट्सचा नंबर त्याच्यावरती तुम्ही नोट करू शकता. तिकीट्स का पे स्कॅन करणे फाईन. ते स्कॅन करून असं बँड आहे जेणेकरून छोटे किड्स हरवले तर त्यांना फोन करून बोलवलं जाईल. असे किड्सचे बँड आहेत. फक्त किड्ससाठीच आहेत ना, मोठ्या लोकांसाठी नाही आहेत. सो आता आम्ही एंट्री करतो इकडून. लेट्स गो इनसाइड. मजा आ रही है. वाव. सो आम्ही तिकीट स्कॅन केलं आणि आता इथून जातोय सिक्युरिटी चेकला. सिक्युरिटी चेक करून मग जाऊ आतमध्ये एंट्री करायला. चेक झालं, ह्यांचंही झालं आणि इकडून आहे एंट्रन्स, मेन एंट्रन्स टू द ग्राउंड. इकडे सिक्युरिटी चेक करून घेऊया. चलो लेट्स गो इनसाइड बेबी. उसको निकालने का नहीं चिमो. हरवलीस तर भेटणार कशी तू. सुपर्ब एंट्रन्स आहे. पुढे काढूया, नंतर काढोखात काढूया. ठीक आहे. आम्ही चिमूचे फोटोशूट करतो आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीतरी एंट्रन्स आहे इकडे गाईस. किती सुपर्ब वाटतंय. इकडून आहे एंट्रन्स. एंट्रन्स करतोय आता आम्ही आणि समोरच आहे खूप मोठा क्रिसमस ट्री. चिमू चिमूचं तर काय, चिमूला असं झालं की कुठे बघूनही कुठे नको है ना चिमू. वाव गाईस किती सुपर्ब आहे. तुम्हाला 1 by 1 मी दाखवेन. तिकडे राईड्स, अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे. माझा आवाज मे बी तुम्हाला कमी येईल बिकॉज इकडे सॉंग्सचे आवाज खूप जास्त आहेत. आणि अजून तर खरं मजा आहे लाइटिंग चालू झाल्यानंतर. चिमू चिमूला आम्ही पर्टिक्युलरली एकेका पेटकडे घेऊन जाऊ खेळायसाठी. आणि बघू शकता तुम्ही सगळे किड्स आले आता. सगळे किड्स, सगळे जे कोणी आले ते आपल्या छोट्या छोट्या बेबीजना घेऊन आलेत. चिमू चालली एलिफंट कडे फोटो काढायला. यशी इधर देख.
खूप सुपर्ब आहे गाईस. पैसा वसूल बोलू शकतो आपण. खरी मजा तर रात्री आहे जेव्हा क्रिसमस ट्रीला जेव्हा लाइटिंग केलेली असते. खरी मजा ती आहे. आणि इथून पूर्ण संपूर्ण तुम्हाला BKCचा लुक दिसतोय. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. खूप सारे जोकर्स आहेत आतमध्ये, बऱ्याचशा गोष्टी आहेत. 1 बाय 1 तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दाखवेन. इथं बघा, कॅमेरा पकड. आता हे कुठे चाललेत? चिमू कैसे कर रही है वो? चिमू कैसे कर रही है वो? चिमू कैसे कर रही है? चिमू ए चिमू. आता शिमू गेली फोटो काढायला. कार्टूनचं नाव मला नाही माहिती, बट तुला ती घाबरत होती आधी जायच्या अगोदर, म्हणून चिमूला निशीला बोललो, निशी तू जा तिला घेऊन. यशू डू लाईक दिस. यशू ऐसा इधर इधर. तिचं लक्षात नाही, त्याच्याकडे बघते. एलिफंट दिसला. बाबू कौन है? वाह, किधर बेबी? वाव. झाली, कुठे जायचंय? किधर जाना है बाबू? हॉन्टेड सर्कसला जायचंय तिला. एलिफंट आहे. एलिफंट, हॉर्स. इकडे आहे हॉन्टेड सर्कस छोट्या बेबीज साठी. ही घाबरते, आम्ही नाही जाणार बिकॉज ही घाबरणार आहे आतमध्ये गेली तर. त्यामुळे ही खेळते, आम्ही खेळून देतोय तिला. बाबू जाएगी हॉन्टेड में. हाथ कैसे खाता है वो? ऐसा हाथ खाता है. भूत भूतू आता है. भूत तिला सांगितलं भूतू येतो आणि हात खातो. नाही बोल, नाही बोल, नाही बोल. क्रिसमस ट्रीला अजूनपर्यंत लाइटिंग स्टार्ट नाही झाली आहे. आणि इकडे चालू आहे छोट्या बेबीजचे राईड्स. आणि सगळ्या गोष्टी गाईज सिस्टमॅटिकली आहेत इकडे. सगळ्या नीट ऑर्गनाईज केल्या आहे. प्रत्येक काउंटर्सला प्रत्येक त्यांचे टीम मेंबर्स आहेत जे तुम्हाला गाईड करतील प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुम्हाला हेल्प करतील कुठली गोष्ट जर नाही कळाली तर. आणि बाकी बेसिकली बाकी राईड्स वगैरे तर आहेत, पण बऱ्याचशा राईड्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत गाईज. बट स्टिल इट्स वर्थ इट मला तरी असं वाटतंय. कारण का बच्चों की खुशी के आगे क्या होता है. तिच्यासोबत बसणार कोण? निशीने कसं घातलंय. चिमूने एकच हट्ट धरलाय. चिमू किसमें बैठने काय? किसमें बैठने काय? तिला बसायचं त्या राईड मध्ये ज्याच्यामध्ये हॉर्स आहे. पण तिला घेऊन बसणार कोण? हर्षालीने पण 1 पीस घातलाय, निशीने पण 1 पीस घातलाय आणि दोन्ही साईडला पाय ठेवून बसायला लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बसण्याचा प्रॉब्लेम आहे. बट स्टिल आम्ही बघू, काहीतरी जर झालं मॅनेज करता आलं तर आम्ही करू बाय फॉर शुअर. डिसाईड केलं आहे मी. बट इकडे 1 बाय 1 तुम्ही 1 बाय 1 तुम्ही कशाला पेमेंट नाही करू शकत. तुम्हाला पर्टिक्युलरली कार्ड्स घ्यावे लागतील, जेणेकरून आपलं एक डेबिट कार्ड असतं त्याच्यामध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागेल. रिचार्ज करून तुम्ही रिलोड करून त्याच्यामध्ये पैसे घेऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या राईडमध्ये जायचं आहे त्या राईडमध्ये तुम्ही जाऊन स्पेंड करू शकता ते पैसे. सो आम्ही आता बघूया कार्डचं काउंटर कुठे आहे. पहिला कार्डचं काउंटर शोधूया. हॅमलेस प्ले, खूप गोष्टी आहेत गाईस इकडे लहान पोरांच्या. म्हणजे खरंच इथे 4-5 तास तरी पाहिजेत फिरण्यासाठी. चल अपने वो कार्ड लेके आते हैं. पहिलं कार्ड घेऊन येऊया. हां ते कार्ड घेऊन येऊया. टॉपअप काउंटर इथे आहे. टॉपअप काउंटर बघूया कार्ड्स कितीला आहेत, रिजनेबल आहेत, किती महाग आहेत ते कळेलच आपल्याला. लेट्स सी. इथे असं काहीतरी आहे टॉपअप काउंटर. फर्स्ट टॉपअप ऑफ मिनिमम 500, सबसिक्वेंट टॉपअप मल्टिपल्स ऑफ 100, नो रिफंड ऑन बॅलन्स. बघूया चला टॉपअप करून घेऊया आपण. सो इकडून मी नवीन कार्ड घेतलं आहे माझं. दिस इज वंडरलँड, जिओ वंडरलँड अजमेरा. ह्याच्यामध्ये मी 4000 रुपये लोड केलेत, जेणेकरून आम्ही मोस्टली बहुतेक तरी सगळे एक्सप्लोअर करू शकतो. हिची काय मजा चालू आहे.
यशु कुछ नहीं करेगा बाबू, डरने का नहीं। फोटो काढ। घाबरते चिमू, घाबरते। पप्पी दे। चॉकलेट घेते। Tell me if you like it. कैसा है चिमू? सो स्वीट। चिमूची मजा चालली आहे इकडे आणि तिला फ्रेंड सुद्धा भेटलेत खूप। बघूया पुढे काय काय। आता रिचार्ज तर करून घेतलंय, आता तिची आवडती राईड ही आहे, तिला ह्याच्यामध्ये जायचं आहे। आणि आता हळूहळू गाईस लाईट्स चालू होत आहेत, त्यामुळे अजून मजा येईल तुम्हाला बघण्यासाठी। आणि क्राऊड तुम्ही बघू शकता गाईज, एव्हरीबडी सफॉस्टिकेटेड, पूर्ण डिसेंट क्राऊड आहे, धक्का बुक्की नाही, A to Z प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिकली। चिमू कैसा है? कैसा है? हाँ विदाउट शुगर गमीज आहेत, ऑर्गॅनिक गमीज आहेत। आपल्याला थोडं जोरात बोलावं लागेल बिकॉज इकडे म्युझिकचा आवाज असल्यामुळे जास्त आपला आवाज क्लिअर येणार नाही, आणि आपण गोप्रो पण नाही आणला आणि माइक सुद्धा नाहीये। चलो लेट्स गो इन दिस राइड। चिमू किस में जाने का? चिमू किस में जाने का? चलो चलो, मलाच जावं लागेल, मी जीन्स घातली आहे तर मलाच जावं लागेल, कारण का हे दोघी पण जाऊ नाही शकत। आता चिमूला घेऊन जातो, बघतो या राईड मध्ये कसं वाटतंय आम्हाला। हा निशी, हाऊस इट? हाऊस द प्लेस? टू गुड, एन्जॉयिंग। वेळ आली आहे, से बाय चिमू, बाय बाय। इकडे कुणाल बसतोय, राईड चालू होणार आहे, फक्त 10 to 15 मिनिट्स आहे ना निशी? 10 भी नहीं है, तो छुप के देख रही है। We go and here we go. Bye. Yashu. सबको बाय कर रही है। Yashu, bye. क्रिसमस ट्रीची लाइटिंग स्टार्ट होते। 6, 7 काउंटडाउन आहे गाइस, लाइटिंग स्टार्ट व्हायला पण। One, yeah, wow. Wow. Now we are waiting for Santa, right, Nishi? Wow, इतका छान वाइब आहे ना, असं वाटतं we are in Switzerland. Exactly. सगळ्यांचे डोळे आहेत क्रिसमस ट्री कडे। ऑल आईज ऑन क्रिसमस ट्री। आदित्य तुम लेके जाओ। बाय 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 बाय। फर्स्ट राईडच्या नंतर माहिती पडलं की चिमूचा पासपोर्ट पण इकडे भेटतं, एंट्रन्सला तिकडे पासपोर्ट आहे, जेणेकरून तिने जेवढे पण राईड्स मध्ये एन्जॉय केलं ना, ते सगळ्या राईड्स त्याच्यावरती स्टॅम्प भेटतील। जसं की आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक देशामध्ये जेव्हा फिरतो कंट्री टू कंट्री, जसे पासपोर्ट वरती स्टॅम्प असतात तसे तिचे पण स्टॅम्प लागतील तिच्या पासपोर्ट वरती।
नाईस. आणि आता बघू शकता तुम्ही क्रिसमस ट्रीची लाइटिंग सुद्धा स्टार्ट झाली आहे. म्युझिक पण स्टार्ट आहे. 1 बाय 1 आम्ही सगळे राईड एन्जॉय करू. सॅन्टा क्लॉज यायचं बाकी अजूनपर्यंत. तिला विचारलं घरी जायचं आहे का, अजिबात नाही बोलते. तिने ना कोणाच्या तरी डोक्यातलं एक बँड बघितलंय, जे डिअरचं बँड असतं क्रिसमसचं, ते तिला पाहिजे. त्यासाठी तिची घाई चालू आहे. चिमूला बलून भेटले. लहान पोरांना सगळं फ्री आहे ना. हेअरबँड पण फ्री आणि बलून पण फ्री. मज्जाच मज्जा आहे चिमूची. वाव चिमू, चिमू मेरी क्रिसमस. नाही, घरी जायची इच्छा नाहीये तिला. इकडे ऍक्च्युली गेम वरती होतं ते हेअरबँड, बट ती छोटी असल्यामुळे ती गेम नाही खेळणार. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की छोटी आहे तो इसको फ्री में लेके जाओ. बाकी हे स्पंजचे वगैरे गेम्स वगैरे आहेत गाईस लहान पोरांचे, जे चिमूला कळत नाही. त्यामुळे आम्ही तिकडे नाही जाणार नेसेसरीली. आणि हे घर आहे आय गेस. त्या घरामध्ये बाबी, चिमू, लेगो हाउस. बहुत स्वीट बनाया है यार. क्रिसमस ट्री वर सारखं सारखं लक्ष जातं, कारण का सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आणि एवढा मोठा क्रिसमस ट्री आहे हा गाईस. सुपर. हे बघा, हिची एक मजाच चालू आहे. चिमू बाय बाय बेबी. तिचं लक्षात नाही, आपल्या स्वतःमध्ये बिझी आहे. फर्स्ट राईड झाली. आता सेकंड इथे हॅमलेस प्ले करून यायचे. आतमध्ये बॉल्स आहेत खेळायसाठी, बट ही छोटी असल्यामुळे आम्ही तिला नाही पाठवणार. बिकॉज तिच्यासोबत आम्ही तर जाऊ नाही शकत आतमध्ये. मग आपण पुढे जाऊया. अजून दुसरीकडे एक स्टॅम्प तर घेतलाय चिमूनी. हा, पासपोर्ट वरती एक स्टॅम्प घेतलाय. अजून बाकी स्टॅम्प बाकी आहेत ना. चिमू कंटाळली, एकटीच चालते. घरी नाही जायचं तिला. तिला वाटलं घरी नेतोय का आपण. ना घाबरेल. इथे आहे ग्लो इन द डार्क, म्हणजे पूर्ण आतमध्ये काळोख असेल आय गेस, हॉन्टेड सारखंच. तुम लोग जाओ. ग्लो इन द डार्क तसंच झालं, काळोखासारखं जे आहे तुम्हाला सांगितलं मी. आणि जसं की आपलं नेहमी यात्रेमध्ये वगैरे असतं, मेल्यामध्ये असतं, सर्कसमध्ये असतं, तसंच थीम वाटतंय. आणि आपला जायंट व्हील, ज्याला आपण मराठीमध्ये आकाश पाळणा बोलतो गाईस, वर्ल्ड ऑफ इल्युशन्स, हे पण हॉन्टेड आहे. हे आय गेस ही साईडच पूर्ण हॉन्टेड गोष्टींचीच आहे. बघूया पुढे काय अजून. इकडे हॅल्युसिनेशन नाही, काय बोलायला, स्पेस राईड, म्हणजे VR वरती आहे, व्हिज्युअल रेकॉर्डिंग्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यामध्ये असं ते कॅमेरा घालून तुम्ही व्हिज्युअली तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तिकडे खरोखर आहात. VR. इकडे आहे गो कार्टिंग. महाबळेश्वरची आठवण आली मला. गो कार्टिंग, किती छोटे छोटे क्यूट बेबीज आहेत. जाएगी इसमें बाबू, जायचंय, जा तू जा. बाबू मेरा फोन डेड हो गया है. गो कार्टिंग करायची होती, पण खरंच खूप लाईन आहे, त्यामुळे आम्ही प्लॅन ड्रॉप केला. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये चिमू एन्जॉय करू शकते त्या गोष्टी आम्ही करू गाईस. सो लेट्स सी अजून काय आहे. जायंट व्हील मध्ये पण नाही पाठवणार, बिकॉज तिला चक्कर आली तर भीती वाटते. लोक किती रिलॅक्स, एकदम डिसेन्सी मध्ये बसलेत यार. चलो काय नाही, खेळायचं तर ठीक आहे, खेळून मिळून झालं. आता थोडंसं वाईब एन्जॉय करूया म्हणून लोक बसलेत, पण एकदम नीट निवांत. हर्षलीला कुठे घेऊन चालली? बाउन्सिंग बॉल मध्ये घेऊन चालली. अच्छा ठीक आहे, ह्याच्यात खेळू शकते. एंट्री कुठून आहेस का? कोणतरी हरवलंय तर असे, म्हणजे त्यासाठी ते बँड दिलेत, जेणेकरून बेबीज हरवले तर त्यांना त्यांचे नाव घेऊन अनाऊन्स केलं जाईल, जेणेकरून तुम्ही त्याला कलेक्ट करू शकता. तशी आमची चिमू तर हुशार आहे, ती आमचीच पाठ सोडत नाही. तिला फक्त चाळायला पाहिजे डुबरीला. चिमू बाय.
मी पण येऊ. चल चल मी पण आहे. अजून आम्ही सॅन्टाची यायची वाट बघतोय. तोपर्यंत विचार केला की निशीला गेम्स खेळायचे आहेत. निशी चल तिला हा डॉल देखते क्या क्या जिंकते बघूया. काय काय गेम्स आहे तिकडे आणि गेम्स मध्ये कोण काय जिंकतंय बघूया. पहिले ये बोला 1 by 1 क्या वॅक अ फ्रॉक असा गेम आहे. वॅक अ फ्रॉक. फ्रॉक जे बाहेर येतील त्यांना मारायचे हॅमरनी आणि 4 प्लेयर्स मध्ये जो जिंकेल त्याला यापैकी हे टॉयज गिफ्ट आहेत गाइस. लेट्स सी हू इज द विनर. स्टार्ट स्टार्ट. जे कोणी विन होणार त्याला हे मिळणार. जे मागितलं ते मिळणार. तिने हातच सोडला. ती घाबरायला लागली. बाबू यू प्ले. आम्ही वन झालो. क्या चाहिए बाबू? टेडी. पिंक वाला टेडी. सो आम्ही एक गेम मध्ये सक्सेस झालो. आमचं 3rd गेम झालं रिंग टॉस. आता 4th गेम आहे लॉबस्टर पॉट. सो लेट्स सी. आता हिला हे मंकी पाहिजे. बघूया आता. ती नाही टाकू शकणार. ओ ओ 1 more. आम्ही परत एक राउंड खेळणार आहोत ना. पूरे डे में कोई एक ही जीता अभी तक. कितने पूरे टीम में? उसको भी उन्होंने चैलेंज दिया था तो उसने 2 गेम में जीता. उसको भाई स्पिन करेगा तो नहीं आता है बाहर. स्पिन करना चाहिए बराबर. ज्यादा जोर से गया. बाप. आता यांच्याकडून एक बॉल राहिलाय तो लेट्स सी. ट्राय करूया आपण. ओ लास्टचा बॉल आमचा मिस झाला राईट. लास्टचा बॉल मिस झाला. एक गेला. सेकंड राऊंड मध्ये पण एक गेला पण लास्टच्या राऊंड मध्ये राहिला मग. ओ नाही तर आम्हाला मंकी मिळाला असता. ते बाय बोलतात. कॅन स्मॅश खेळतो. आता कॅन स्मॅश. चलो. आम्हाला ते खेळण्यात तर काहीच इंटरेस्ट नव्हता. आता यांना हवाय मोठा डॉगी. मोठा डॉगी पाहिजे आता. तो बघा. आता हे खेळायला जात आहेत. होप सो भेटून जाईल लकीली. बास्केट मध्ये बॉल्स गेले पाहिजेत. एक बॉल गेला तर तो टेडी मिळणार आणि 2 गेला तर बुलडॉग मिळणार. नाउ लेट्स सी. हळूहळू. ज्यादा ऊपर है वो. लास्ट चान्स. ज्यादा ऊपर है बाबू. हळूहळू. सेकंड गेम पण खेळलो त्यामध्ये पण हारलो. आता विचार केला खेळून थांबला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. बोबा कॅट. बोबा कॅट. हे बघ दाखव बोबा. दिस इज बोबा. बोबा मीन्स ते छोटे छोटे बॉल्स असतात. निशू टेक ओनली 1.
तुझे पिना आहे तू पी, मला नाही आवडत बोबा. पेमेंट का करना है? पेमेंट कर. कितना है ब्रो? दिस ऑलचा बोबा. बोबा म्हणजे छोटे छोटे असे बॉल्स असतात, फ्लेवर ऍड करून देतात. क्या चाहिए बाबू? हाँ रुक ले, प्यास लगे. बाबू मम चाहिए तो क्या चाहिए? रुक लिया है. खाएगी? एवढा मोठा स्ट्रॉ घातला आहे तोंडात. तुला नुसतं खायला पाहिजे ना. किती शॉक. तिला ताण लागली तेव्हा. पप्पी दे. बबल चाहते थी. चिमू दीदी को दे. दीदी मैं नहीं, निशी दीदी को दे. हम पॉपकॉर्न खाएंगे. पॉपकॉर्न चलो. पॉपकॉर्न. फ्रेंच फ्राइज खाएगी तो क्या खाना है? ये फूट रहा है मुंह में. नहीं वो गंदू है. गंदू ना बाबू. हट्ट करते खूप. हिला हे सगळं खायला पाहिजे. काय हे? व्हॉट इज दॅट? सगळं खायला काय नाही. आता घेतो मी कोको फज. हे आय गेस वॅफल आहे. सो फायनली आमचं खाऊन वगैरे झालंय आणि आम्ही इथे खाली रिलॅक्स मध्ये बसलोय गाईस. फक्त वाट बघतोय सॅन्टाची, कारण का इकडे कसं स्वित्झर्लंडला कसं गाईस की आकाशातून सॅन्टा जातो, तसा इकडून सुद्धा सॅन्टा जाणार आहे वरतून. आणि तेच मेन बघायसाठी आम्ही खास करून आलोय. हिचं बघा पॉपकॉर्न टाइम. चिमो सगळं तिला पाहिजे. काय नाही असं नाही गाईस. तुम्हाला मी सॅन्टा दाखवतो. सॅन्टा आता लवकरच वरतून येणार आहे. सो आमचं चिलॅक्स टाइम चालू आहे. पॉपकॉर्न सगळं खाऊन वगैरे झालंय मॅडमचं. आता पॉपकॉर्न खाते. क्रिसमस ट्री पण खूप सुपर वाटतंय. हिने सगळंच बकेट घेतलास बाबू. मेको नाही. तिने काय केलं माहितीये का? तिने 4 ते 5 पॉपकॉर्न आधी माझ्या हातात दिले, म्हणजे हे तू घे, आणि तो बकेट माझ्या हातातून घेतला. वो दे ना मेको. ये दे मेको. ये मी दे. नाही ये दे ना बाबू. मेको दे. जीजू को दे. हे दे. किती शहाणी आहे. हे मला देते. किती मजा चालली आहे याची. पैसा वसूल झाला का आमचा? पैसा वसूल ना. पैसा वसूल बेबी. ही खुश आहे तर पैसा वसूल आहे आमचा. फायनली द वेट इज ओव्हर. गाईस तो बघा सॅन्टाचा उडण कडूला. तुम्हाला फोटोज मध्ये चांगलं नाही दिसणार गाईस, बट असं तर रिअली खरंच खूप सुंदर वाटतं. सगळे जण उभे राहिले सॅन्टाला बघायला. शिबू कौन है? सैंटा. वेरी सैंटा. किधर है सैंटा? सैंटा किधर है? ऊपर है. वाव. हे जास्त लाईटचं रिफ्लेक्शन असल्यामुळे कॅमेरामध्ये जास्त क्लिअर येणार नाही, बट तुम्हाला दिसेल गाईस. बाय कर. बाय. सॅन्टाला बाय करते. आता आय होप तुम्हाला दिसेल गाईस. गाईस कसं वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. इट्स सुपर व्ह्यू. खरंच खूप भारी वाटतंय.
बघून झालं. आता आमचा फायनली टाइम आला हे सॅन्टाला भेटायचं. इकडे सॅन्टा. चाललो आम्ही सॅन्टाला भेटायला. सॅन्टाला भेटायसाठी खूप मोठी लाईन आहे इकडे गाईस. बट स्टील आम्हाला फोटो काढायचा आहे, सो आम्ही जाणार. 8-8:30 वाजले तरी पण क्राऊड काही कमी व्हायला मागत नाहीये. तेवढ्याच्या तेवढाच क्राऊड आहे गाईस. आणि सॅन्टा सोबत फोटो काढायसाठी एवढी मोठी लाईन. फायनली द वेट इज ओव्हर आणि आमचा नंबर आला आहे सॅन्टा सोबत फोटो काढायचा. चिमूकडून पॉपकॉर्न सुटत नाही आणि ती घाबरते आहे गेस. नाही, सॅन्टा खरंच भारी वाटतो यार. फायनली आता वाजल्यात रात्रीचे 9:30 आणि 9:30 वाजता आम्ही परत आलोय चेंबूरला हर्षालीच्या घरी. आणि चेंबूरला येण्याचं मागचं रिझन असं आहे की BKC वरून चेंबूरला यायला एक ब्रिज आहे, त्याच्याने 5 मिनिटात आम्ही मध्ये पोहोचतो. चिमूला पण सोडायचं होतं ना. चिमूला सोडायचं होतं, त्यामुळे जास्त टाइम काय आम्ही स्पेंड नाही, जास्त टाइम आम्ही वेट नाही करत बसलो, कारण का तिला रात्रीच्या अगोदर घरी आणायची होती. आणि ती खूप अचानक ती खूप रडायला लागली. म्हणून मग काय माहिती खूप खेळत होती आणि अचानक खूप रडायला चालू केलं तिने. तर मी म्हटलं चलो. नाही, जास्त खेळणाऱ्या पोरांना कधी कधी नजर लागते. मे बी असू शकतं असं पण, कारण ती उडी सगळीकडे अशी डुबरी सारखी धावत होती. ते सगळं हेअरबँड घातलेलं, हातात बलून होतं आणि मस्त खात पण होती, खेळत पण होती. अचानक रडायला लागली आणि येऊन आणि लकीली आमचं सगळं म्हणजे एन्जॉय करून झालेलं आणि तेव्हाच ती नेमकं रडायला लागली. मजा आली. पण गाईस आजचा एक्सपिरियन्स सुपर होता, पैसा वसूल होता. आणि तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा गाईस. आणि तुम्ही नक्कीच विजिट करा. 30 डिसेंबर पर्यंत अजून त्यांचं कार्निवल आहे, संपलेला नाहीये कार्निवल. सो तुम्ही विजिट करा. जर तुमच्याकडे बेबीज असतील तर जावा. खूप खरंच एन्जॉय करतील गाईस. पैसा वसूल आहे, खूप छान आहे. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण वर्थ इट आहे. नो डाऊट खूप वर्थ इट आहे. आणि नक्कीच तुम्ही त्या प्लेसला व्हिजिट करा गाईस. ते BKC मध्ये आहे, जिओ गार्डन मध्ये, जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, बँक ऑफ अमेरिकाच्या एक्झॅक्टली समोर. सो आजचा ब्लॉग आम्ही आत्ता सेंड करतोय गाईस, चेंबूरला सेंड करतोय, कारण का आम्ही हिच्या घरूनच जेवण निघणार आहोत व्हेरी सून. सो आताच एंड करतोय आम्ही ब्लॉग आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आमच्या ब्लॉगला लाईक करा, सॉरी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू. नेक्स्ट ब्लॉग कधी येतोय? व्हेरी सून. काहीतरी इंटरेस्टिंग असेल. व्हेरी सून म्हणजे आताच येतोय. न्यू इयर आहे. न्यू इयर मध्ये पण आम्ही खूप मस्त एन्जॉय करणार आहोत. ऍक्च्युली कुणाल मला बोलला होता की न्यू इयर आपण बाहेर जाऊया, पण मी बोलली की नाही, न्यू इयर आहे तर आपण न्यू इयर आपल्या फॅमिली सोबत किंवा आपल्या घरी असलेला बरा. बिकॉज न्यू इयरला सगळेच बाहेर पडतात आणि रस्त्याला जाम असतात, सगळ्याकडे फुल असतात आणि जे रेट्स असतात रेग्युलर हॉटेलचे वगैरे ते डबल असतात गाईस, डबल ट्रिपल. त्याच्यामुळे अननेसेसरीली खर्च नाही करावा, तेच बेटर आहे. सो इट्स बेटर की घरी न्यू इयर सेलिब्रेट करायचं आणि न्यू इयरच्या स्टार्टिंगला कुठेतरी ट्रिप वगैरे करू शकतो गाईस. तर आम्ही तेच डिसाईड केलं की इयर एंड इथेच करायचं. इयरची स्टार्टिंग एकदम सुपर्ब करायची, ते सिक्रेट आहे. नक्कीच केलं तुम्हाला गाईस. भेटूया आपण डिरेक्टली आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो परत सांगते, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय एव्हरीवन.